नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. हा पेपर 24 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला आहे. एकूण 80 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर इयत्ता 12वीच्या वर्गाच्या 2022 ते 2026 पर्यंतच्या इतर विषयांच्या देखील प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 12वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. प्रश्न पहिला 20 गुणांसाठी आहे. प्रश्न पहिल्यातील अ प्रश्न 5 गुणांसाठी आहे. सहसंबंध पूर्ण करा. 1. सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत, स्थूल अर्थशास्त्र राशी पद्धत. 2. किंमत वाढ पुरवठ्याचा विस्तार, किंमत घट पुरवठा संकोच. 3. मीठ जीवनावश्यक वस्तू, हिरा प्रतिष्ठेच्या वस्तू. 4. P0 मूळ वर्षाची किंमत, P1 चालू वर्षातील किंमत. 5वा सहसंबंध पहा. नाणे बाजार अल्पकालीन निधी, भांडवल बाजार दीर्घकालीन निधी. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न 5 गुणांसाठी आहे. आर्थिक परिभाषिक शब्द लिहा. पहिला प्रश्न वस्तूतील मानवी गरज भागवण्याची असलेली क्षमता. त्याचे उत्तर आहे उपयोगिता. 2. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारी अर्थशास्त्राची शाखा सूक्ष्म अर्थशास्त्र. तिसरा प्रश्न स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च स्थिर खर्च. चौथा प्रश्न वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च. त्याचे उत्तर आहे विक्री खर्च. आणि 5वा प्रश्न सरकारचे महसुली उत्पन्न व सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असणारे अंदाजपत्रक समतोल किंवा संतुलित अंदाजपत्रक. प्रश्न पहिल्यातील क प्रश्न 5 गुणांसाठी आहे. विसंगत शब्द ओळखा. 1. उपयोगितेचे प्रकार. त्या ठिकाणी दिलेले आहेत सल उपयोगिता, रूप उपयोगिता, काल उपयोगिता आणि वस्तू उपयोगिता. विसंगत शब्द आहे वस्तू उपयोगिता. 2. पुरवठा नियमाचे अपवाद. गिफेन वस्तू, श्रमाचा पुरवठा, नाशवंत वस्तू आणि दुर्मिळ वस्तू. विसंगत शब्द आहे गिफेन वस्तू. 3. विक्री खर्च. मोफत भेटवस्तू, पेटंट, फलक जाहिरात, खिडकी प्रदर्शन. विसंगत शब्द आहे पेटंट. 4. मागणीचे निर्धारक घटक. उत्पन्न, उत्पादन खर्च, लोकसंख्येचे आकारमान, किंमत. विसंगत शब्द आहे उत्पादन खर्च. आणि 5. निर्देशकांचे प्रकार. निवडक निर्देशांक, किंमत निर्देशांक, मूल्य निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक. विसंगत शब्द आहे निवडक निर्देशांक. प्रश्न 5व्यातील ड प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा. 5 गुणांसाठी आहे. 1. य अक्षात समांतर असणारा मागणी वक्र. त्या ठिकाणी 4 विधाने देण्यात आलेली आहेत आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 फक्त अ संपूर्ण अलवचिक मागणी. दुसरा प्रश्न प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क सरासरी प्राप्ती. तिसरा प्रश्न किंमत निर्देशांकांचा योग्य संबंध असलेली विधाने शोधा. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब. अ विधान आहे निर्देशांकांचे भौगोलिक साधन आहे आणि ब विधान आहे हवेच्या दाबातील बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. चौथा प्रश्न सरकारच्या अनिवार्य कार्यांमध्ये पुढीलपैकी या कार्यांचा समावेश होतो. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ब अंतर्गत कायदा व सुव्यवस्था. पाचवा प्रश्न स्पर्धात्मक मागणीची उदाहरणे. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ क चहा, कॉफी, साखर, गूळ.
प्रश्न दुसरा 12 गुणांसाठी आहे. प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न 6 गुणांसाठी आहे. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 3. पहिले उदाहरण बघा. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन दिले. संकल्पना आहे उत्पादन घटकांना मोबदला देणे. त्याचे उत्तर अभ्यासू. उत्तर उदाहरणार्थी संकल्पना आहे उत्पादन घटकांचे मोबदले देणे. संकल्पनेचे स्पष्टीकरण. वस्तूंच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादन घटक आवश्यक असतात. या उत्पादन घटकांना उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल उत्पादकाकडून अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा हे मोबदले प्राप्त होतात. दुसरे उदाहरण. भारताने इराणकडून पेट्रोल खरेदी केले. संकल्पना आहे आयात व्यापार. आता ही संकल्पना स्पष्ट करू. त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. उदाहरणार्थी संकल्पना आहे आयात व्यापार. संकल्पनेचे स्पष्टीकरण. एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय. तिसरे उदाहरण आहे गोपालने तांदूळ, गहू, कापूस, ज्वारी इत्यादी पिकांच्या 2016 सालच्या व 2020 सालच्या एकूण उत्पादनाची माहिती संकलित करून निर्देशांक मोजला. संकल्पना आहे कृषी उत्पादन निर्देशांक. चौथे उदाहरण. वस्तूची किंमत 40% घटल्यामुळे वस्तूच्या मागणीमध्ये 40%ने वाढ झाली. संकल्पना आहे एकक लवचिक मागणी. आता ही संकल्पना स्पष्ट करू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. उदाहरणातील संकल्पना आहे एकक लवचिक मागणी. संकल्पनेचे स्पष्टीकरण. वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाचे प्रमाण आणि वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण समान असल्यास त्या मागणीस एकक लवचिक मागणी असे म्हणतात. पाचवे उदाहरण. टीनाने रुपये 50,000ची एकर कमी रक्कम एका वर्षाकरिता बँकेत जमा केली. संकल्पना आहे मुदत ठेव. ही संकल्पना स्पष्ट करू. पहा उदाहरणातील संकल्पना आहे मुदत ठेव. संकल्पनेचे स्पष्टीकरण. मुदत ठेव हा ठेवीचा असा प्रकार आहे ज्यात बचतदार ठराविक कालावधीसाठी निश्चित रक्कम व्यापारी बँकेत ठेवीच्या स्वरूपात ठेवतो व तो या ठेवीतील रक्कम ठरवून दिलेल्या कालावधीनंतर काढू शकतो. या ठिकाणी एकूण 5 संकल्पना दिलेल्या होत्या. त्यापैकी कोणत्याही 3 संकल्पना स्पष्ट करायच्या होत्या. आपण या ठिकाणी 4 संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. पुढे आहे ब प्रश्न. फरक स्पष्ट करा. एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत. कोणतेही 3 फरक स्पष्ट करायचे आहेत 6 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक फरक स्पष्ट करायला या ठिकाणी 2 गुण मिळतील. 3 फरक स्पष्ट केले तर 6 गुण मिळतील. पहिला फरक पहा. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. 2. मागणीतील वृद्धी आणि मागणीचा विस्तार. 3. सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती. आपण तिसरा फरक स्पष्ट करू. सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. सरासरी खर्च. प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च म्हणजे सरासरी खर्च होय. सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. सरासरी प्राप्ती. प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे सरासरी प्राप्ती होय. सरासरी प्राप्ती बरोबर एकूण प्राप्ती भागिले एकूण नगसंख्या. तिसरा फरक स्पष्ट करा पहा. साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक. आणि 5वा फरक स्पष्ट करा आहे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. हे दोन्ही फरक स्पष्ट करू आपण. साधा निर्देशांक. प्रत्येक वस्तूला समान महत्त्व देऊन मोजण्यात येणारा निर्देशांक म्हणजे साधा निर्देशांक होय. साध्या निर्देशांकांचे मापन तुलनेने अधिक सोपे असते. भारान्वित निर्देशांक. प्रत्येक वस्तूला योग्य भार देऊन मोजण्यात येणारा निर्देशांक म्हणजे भारान्वित निर्देशांक होय. भारान्वित निर्देशांकांचे मापन तुलनेने अधिक अवघड असते. प्रत्यक्ष कर. जो कर करदात्याच्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर आकारला जातो व त्यामुळे ज्या करात कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर पडतो असा कर म्हणजे प्रत्यक्ष कर होय. वैयक्तिक उत्पन्न कर, संपत्ती कर इत्यादी प्रत्यक्ष कराची उदाहरणे आहेत. अप्रत्यक्ष कर. जो कर वस्तू व सेवांवर आकारला जातो व त्यामुळे ज्या करात करघात एका व्यक्तीवर आणि करभार दुसऱ्या व्यक्तीवर पडतो असा कर म्हणजे अप्रत्यक्ष कर होय. वस्तू व सेवा कर, कस्टम ड्युटी इत्यादी अप्रत्यक्ष कराची उदाहरणे आहेत. 5 पैकी 3 फरक स्पष्ट केलेले आहेत. प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. एकूण 5 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 12 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 4 गुण मिळतील. प्रश्न पहिला. उपयोगितेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उपयोगितेची वैशिष्ट्ये. एकूण 10 वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही कोणतेही 4 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. एक आहे सापेक्ष संकल्पना.
त्या ठिकाणी मी उत्तर वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबवून तुम्ही उत्तर वाचायचे आहे. दुसरे वैशिष्ट्य आहे व्यक्तिनिष्ठ संकल्पना. तिसरे वैशिष्ट्य आहे नैतिकदृष्ट्या तटस्थ. चौथे वैशिष्ट्य आहे उपयोगिता व उपयुक्तता यात फरक. 5 उपयोगिता व आनंद यात फरक. 6 उपयोगिता व समाधान यात फरक. 7वे वैशिष्ट्य आहे केवळ तात्विक मापन शक्य. 8वे वैशिष्ट्य आहे बहुपर्यायी. 9 गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. आणि 10वे वैशिष्ट्य आहे मागणीचा आधार. दुसरा प्रश्न मागणीची लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत स्पष्ट करा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे मागणीची लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत. हा प्रश्न मार्च 2022 मार्च 2023 मध्ये देखील विचारण्यात आलेला होता. तिसरा प्रश्न सरकारच्या करेत्तर उत्पन्नाचे कोणतेही 4 स्रोत स्पष्ट करा. या ठिकाणी सरकारच्या करेत्तर उत्पन्नाचे 4 स्रोत, या ठिकाणी 7 स्रोत दिलेले आहेत. तुम्ही कोणतेही 4 स्रोत लिहायचे आहेत. एक आहे शुल्क. दुसरा स्रोत आहे सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती. 3 विशेष अधिभार. 4 दंड. 5 भेटी अनुदाने व देणग्या. 6 विशेष कर. 7 कर्ज. चौथा प्रश्न विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून त्याचे प्रकार स्पष्ट करा. आणि 5वा प्रश्न खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा. एकूण 5 प्रश्नांपैकी आपण प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा अभ्यासलेला आहे. प्रश्न चौथा 12 गुणांसाठी आहे. खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सकारात स्पष्ट करा. 5 पैकी कोणतेही 3. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी देखील 4 गुण मिळतील. पहिले विधान पूर्ण स्पर्धा म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा होय. या विधानाशी मी सहमत नाही. त्याचे सकारण स्पष्ट करू. या विधानाशी मी सहमत नाही आणि का सहमत नाही त्याचे सकारण या ठिकाणी देण्यात आलेले आहे. दुसरे विधान सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये फक्त वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत समावेश केला जातो. या विधानाशी मी सहमत नाही. तिसरे विधान राष्ट्रीय उत्पन्नाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. सहमत आहे. चौथे विधान सार्वजनिक खर्चामध्ये फक्त महसुली खर्चाचा समावेश केला जातो. या विधानाशी मी सहमत नाही, कारण सार्वजनिक खर्चामध्ये महसुली खर्च आणि भांडवली खर्च या दोन्ही खर्चांचा समावेश केला जातो. आपण त्या ठिकाणीच उत्तर लिहिलेले आहे. 5वा प्रश्न एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता या संकल्पना सारख्याच आहेत. या विधानाशी मी सहमत नाही, कारण एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगांपासून मिळालेली एकूण समाधान, तर सीमांत उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अतिरिक्त नगाच्या सेवनामुळे एकूण उपयोगितेत झालेली भर. या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. 5 पैकी आपण प्रश्न पहिला, प्रश्न चौथा आणि प्रश्न 5वा असे 3 प्रश्न अभ्यासलेले आहेत. प्रश्न 5वा 8 गुणांसाठी आहे. खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2. खाली तक्ता दिलेला आहे, आकृती दिलेली आहे आणि उतारा दिलेला आहे. त्यापैकी कोणतेही 2 अभ्यासून त्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. प्रश्न 5व्यातील 1 आहे. खालील तक्त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी. किंमत दिलेली आहे. आपल्याला त्या ठिकाणी चौकटीत पुरवठा नगसंख्या लिहायची आहे. आपण त्या ठिकाणी उत्तर लिहिलेले आहे.
आणि त्यावरच आधारित अ प्रश्न होता, वरील पुरवठापत्रक पूर्ण करा. आपण त्या ठिकाणी पुरवठापत्रक पूर्ण केलेले आहे 2 गुणांसाठी. आणि ब प्रश्न होता, वरील पुरवठापत्रकाच्या साहाय्याने आकृती काढा 2 गुणांसाठी. असा 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. प्रश्न 5व्यातील दुसरा प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. या ठिकाणी आकृती अ देण्यात आलेली आहे. व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित अभ्यासायची आहे. आणि या ठिकाणी देण्यात आलेली आहे आकृती ब. आकृती अ वर आधारित 2 मार्काचा प्रश्न आहे आणि आकृती ब वर आधारित 2 मार्काचा प्रश्न आहे. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपण अभ्यासू. पहिला प्रश्न आहे, आकृती अ मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा व स्पष्ट करा. आणि दुसरा प्रश्न आहे, आकृती ब मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा व स्पष्ट करा. या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचे उत्तर, पूर्णपणे लवचिक मागणी. आकृती अ मधील मागणी वक्र हा क्ष अक्षाला समांतर आहे. याचा अर्थ किमतीमध्ये कोणताही बदल न होता मागणीमध्ये अमर्याद बदल होतो. अशा प्रकारच्या मागणीला पूर्णपणे लवचिक मागणी म्हणतात. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर, पूर्णपणे अलवचिक मागणी. आकृती ब मधील मागणी वक्र हा य अक्षाला समांतर आहे. याचा अर्थ किमतीमध्ये कितीही बदल झाला तरी मागणीची नगसंख्या स्थिर राहते, म्हणजेच मागणीमध्ये कोणताही बदल होत नाही. अशा प्रकारच्या मागणीला पूर्णपणे अलवचिक मागणी म्हणतात. आणि प्रश्न 5व्यातील तिसरा प्रश्न आहे, खालील उतारा अभ्यासून त्यावरील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, प्रश्न 5व्यातील 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची होती, पण या ठिकाणी आपण तक्ता, आकृती आणि उतारा तिन्ही प्रश्न अभ्यासलेले आहेत. पहिल्या प्रश्नाचे उत्तर हे उत्तराच्या पहिल्या 4-5 ओळींमध्येच आहे. या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देखील उतार्यात आहे. प्रश्न पहिला, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, त्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे, डिजिटल मार्केटिंगला ऑनलाईन मार्केटिंग म्हणतात. यामध्ये इंटरनेट आणि इतर डिजिटल संप्रेषणाचा वापर करून संभाव्य ग्राहकांशी कनेक्ट होता येते. यामध्ये केवळ ईमेल, सोशल मीडिया आणि वेब आधारित जाहिरातींचा समावेश नसून मार्केटिंग चॅनल म्हणून मजकूर आणि मल्टीमीडिया संदेश देखील समाविष्ट आहेत. दुसरा प्रश्न, अमेरिकेमध्ये एकापेक्षा जास्त वेळा किती टक्के लोक ऑनलाईन असतात. उत्तर, अमेरिकेमध्ये एका वेळा एकापेक्षा 43% लोक ऑनलाईन असतात. आणि तिसरा प्रश्न, वरील उतार्याविषयी आपले मत लिहा. डिजिटल मार्केटिंगमुळे ब्रँड तयार करून उत्कृष्ट ग्राहक अनुभव देता येतो. पुढे आहे प्रश्न 6वा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 16 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 8 गुण मिळतील. प्रश्न पहिला आहे, मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले आहे.
प्रश्न दुसरा, राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी, एक आहे दुहेरी गणनेची समस्या, 2 अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व, 3 अपुरी व अविश्वसनीय असांख्यिकीय माहिती, 4 घसारा, 5 भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा, 6 निरक्षरता आणि अज्ञान, 7 व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव आणि 8 मालाच्या साठ्याचे मूल्य. आणि प्रश्न तिसरा आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये स्पष्ट करा. 3 प्रश्नांपैकी आपण प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा या ठिकाणी अभ्यासलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची अर्थशास्त्र या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.